प्रतिस्पर्धी राहिलेला आहे क्रिकेटच्या बाबतीमध्ये आणि त्या पाकिस्तानवर दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना यजमानपद हे पाकिस्तानकडे असताना भारतानं 6 विकेट्स राखत वर 40-45 बॉल्स राखत विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये हा विजयोत्सव साजरा केला जातोय। आपण पाहू शकतो अक्षरशः रस्त्यावर तरुण मंडळी उतरलेली आहेत, अबालवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत, म्हातारी माणसं आहेत, तरुण आहेत, सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत। भारताचा तिरंगा हा मोठ्या अभिमानाने आपल्या हातात फडकवला जातोय, आपल्या हातात मोठ्या अभिमानाने हा तिरंगा घेतला जातोय, जिलबी वाटली जाते, मिठाई वाटली जाते, फटाके फोडले जात आहेत, डीजे लावला जातोय, वाद्य वाजवली जात आहेत, नाचतायत आणि अशा प्रकारे हा आनंदोत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातोय। त्यात आणखी दुग्ध शर्करा योग म्हणजे भारताचा विजय झाला, सोबत भारताचा स्टार खेळाडू, स्टार क्रिकेटर, स्टार फलंदाज म्हणजे विराट कोहली, किंग कोहली अशी ज्याची ओळख आहे, त्याने 111 चेंडूंमध्ये 100 धावा पूर्ण केल्या। तो 100 धावांवर नाबाद राहिला आणि त्यानं आपलं शतक पूर्ण केलं, सेंचुरी पूर्ण केली। त्यामुळे हा जास्तचा आनंद संपूर्ण भारतामध्ये नागरिक साजरी करतायत। हे आपण 3 दृश्य पाहतोय, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि सोबतच पुणे, पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राचा भाग, या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जातोय। मुंबईमध्ये अगदी जिलब्या वाटल्या जात आहेत। मुंबईच्या परळमधून आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील, नागपुरातून जितेंद्र शिंगाडे यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रियेमध्ये हेच होतं की पाकिस्तानवर मिळवलेला विजय, पाकिस्तान सोबतच्या सामन्यामध्ये भारताने मिळवलेला विजय हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधला सगळ्यात महत्त्वाचा सामना होता आणि त्यामुळे आम्ही आज इतका आनंद साजरा करतोय। आपण पाहतोय रस्त्यावर तरुणाई उतरलेली आहे, मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय, गाणी लावली जात आहेत, गाण्यांवर तरुणाई थिरकताना पाहायला मिळते, मिठाई वाटली जाते। अशा सगळ्या प्रकारे हा आनंदोत्सव संपूर्ण देशामध्ये, केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातोय। फुगे हवेमध्ये सोडले जाते, तसं वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण आपापल्या प्रकारे आनंद साजरा करतो। आनंद साजरा करण्याचं कारण असं की भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। सोबतच विराट कोहलीची सेंचुरी झालेली आहे, श्रेयस अय्यरची हाफ सेंचुरी झालेली आहे। एकंदरीत या सामन्याविषयी बोलायचं झालं तर भारतानं पहिली गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आल्या होत्या, जवळपास 4 वाईट टाकण्यात आले होते। त्यामुळे भारताची सुरुवात वाईट होते की काय असं पहिल्या ओव्हरमध्ये वाटलं होतं, मात्र भारताच्या गोलंदाजांनी संपूर्ण डाव जो आहे तो सावरला, 241 धावांवर पाकिस्तानला रोखलं। त्यानंतर वेळ आली ती भारताच्या फलंदाजीची, रोहित शर्मा कर्णधार होता, मात्र तो 20 चेंडूंमध्ये 15 धावा करून बाद झाला। त्यानंतर श्रेयस अय्यर, विराट कोहली यांनी उत्तम प्रकारे फलंदाजी केली आणि भारताचा विजय झाला।